श्री जगदंबा माता मंदिर टाकारी अकोले तालुक्यातील टाकारी या गावात आढळ नदी किनारी पुरातन हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील जगदंबा मातेचं मंदिर पांडवांनी बांधलेलं आहे एका रात्रीमध्ये। काही बोलतात हे हेमाडपंथी मंदिर आहे। चला मित्रांनो, तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आज चाललेलो आहे आपण अकोले तालुक्यामधले टाकारी या गावामध्ये या ठिकाणी असलेलं जगदंबा मातेचं मंदिर। तर आज आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे। तर आम्ही भरपूर चाललेलो आहे, पोरण सगळे पार। तर मित्रांनो, चला हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा। सुरुवात केली आहे, सकाळचे जवळपास 7 वाजले आहे। तर चला कंटिन्यू व्हिडिओ बघा। तर मित्रांनो, या आहे टाकारी गाव। तर या गावात आहे जगदंबा मातेचं मंदिर। चला आता आपण जाऊया मंदिराकडे। मित्रांनो, आपण नारळ वगैरे घेतले आहे आणि इथे जवळच दुकान आहे, बघू शकता। मित्रांनो, आता इथून आपण जाणार आहे मंदिराकडे। तर हे एकदम पुरातन मंदिर आहे हेमाडपंथी। आता या मंदिराकडे आलो आहे। नदीच्या तीरी असलेलं हे जगदंबा मातेचं मंदिर। तर बघू शकता मित्रांनो, हे नदी असा घाट आहे, आढळा नदी आहे। तर आतमध्ये मूर्त आहे, जुन्या काळात बघू शकता। एकदम पुरातन काळातील मूर्त आहे। चला मित्रांनो, आता आपण मंदिराकडे चाललो आहे आणि बघू शकता वरती नाव आहे जगदंबा माता मंदिर टाकारी। तर या ठिकाणी खूप मोठी यात्रा पण भरत असते वर्षातून। मंदिरात जाऊया दर्शन घेण्यासाठी। आता या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलेला आहे, बघू शकता। आता इथं माता जगदंबा मातेची मूर्ती आहे। तिकडे बाहेर नेऊ। बघू शकता हे जगदंबा मातेची मूर्ती। जगदंबा मातेची मूर्ती बघू शकता। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जगदंबा मातेच्या गाभाऱ्याच्या जवळच। तर चला मित्रांनो, आता या मंदिराविषयी सांगायचं झालं तर खूप पुरातन काळातलं मंदिर आहे मित्रांनो। तर या ठिकाणी जे काही नवसाला पावणारी जगदंबा माता तर सर्वांचंच भलं करणारी असते। त्यामुळं मग तुम्ही इथे आल्यानंतर जगदंबा मातेला आपल्या जे काही इच्छा आहे त्या पण मांडून
ते पण पूर्ण होऊ शकताय. तर मित्रांनो, आपण आता जगदंबा मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण इथे आजूबाजूचा पण परिसर तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर या मंदिरावर वेगळं जे काय कोरीव काम आहे ते पण बघायला मिळतं या मंदिरामध्ये आल्यानंतर. आणि जे काय पुरातन काळातले वेगळे खांब आहे, दगडी खांब, तर खूपच असं काही वेगळं हे मंदिर आहे. तर पूर्ण दगडामध्ये असलेलं हे मंदिर पण आता जीर्णोद्धार केलेला आहे त्या मंदिराचा कळस. पुरातन काळातील मंदिर म्हणजे खूप मंदिर आहे, तर त्याचं रहस्य पण खूप वेगळं असतं मित्रांनो. तर चला आता पूर्ण या मंदिराचा परिसर आणि त्या मंदिरावर जे काय कोरीव काम आहे ते पण तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आपण आता एक बाहेरच्या बाजूला तुम्हाला दाखवतो. मस्त मंदिरावर एकदम कोरीव काम आहे. एकदम पुरातन दिसला पाहिजे. मित्रांनो, आपण आलेलो आहे टाळकरी या ठिकाणी जगदंबा मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी. तर आपण या इथं ग्रामस्थ मंडळी बरेचसे आहेत, तर त्यांना विचारू की या जगदंबा मातेचं काय महत्व आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर देवीला नवसाला पावणारी आणि वेगवेगळ्या दंतकथा पण त्या आपण माहिती करून घेणार आहे. तर दादा सांगा या मंदिराविषयी काय आहे? मंदिराविषयी मंदिर खूप पुरातन आहे आणि खूप उत्कृष्ट कोरीव कामाचा एक शैलीचा नमुना आहे. या ठिकाणी खूप पुरातन मंदिर आहे. काही अशी आख्यायिका काही सांगतात की पांडवांनी बांधलेलं आहे एका रात्रीमध्ये. काही बोलतात हे हेमाडपंथी मंदिर आहे. म्हणजे असे भरपूर आख्यायिका आहे, पण ऍक्च्युली खरी आख्यायिका कुणालाच माहित नाही, कारण हे गाव नंतर वसलेले मंदिर होतं. मंदिर खूप जुनं आहे, जवळजवळ 8व्या शतकातलं मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर असल्या कारणानं तिथे भरपूर भाविक लोक येतात. आणि या मंदिराच्या देवीबद्दल बोलायचं ठरलं तर देवी एक पार्वतीचं रूप आहे. म्हणजे एक आख्यायिका आहे की ज्यावेळेस
त्या ठिकाणी जवळच पंचवटी आहे. तिथून सीतेला ज्यावेळेस रावणाने अपहरण केलं, सीतेचं घेऊन चालला होता, त्यावेळेस राम आणि लक्ष्मण हे सर्व सीतेच्या शोधासाठी इथं आले होते. तर त्यावेळेस सीतेचा शोध घेत असताना, सीतेच्या नावाने किंवा सीतेचा विचार करत असताना सीतेच्या नावाने टाव पडत होते की सीता 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 म्हणून तुम्ही पाहिली का माझी सीता, असं विचारत होते आणि आक्रोश करत होते. त्यावेळेस येथून जवळच केळेश्वर म्हणून मंदिर, इथं शंकर आणि पार्वती ध्यानाला बसले होते. तर त्या ठिकाणी पार्वती शंकराला काय बोलते, तुम्ही ज्या प्रभू रामचंद्राचं ध्यान करता किंवा जप करता ते एवढे एका स्त्रीसाठी एवढे कसे काय व्याकुळ झाले, किंवा म्हणजे असे देव आहे का ते बोलतात देव आहे ते बोलत नाही. त्यांची परीक्षा घ्यायची, ती ऐकली नाही, मग तिने परीक्षा घ्यायचं ठरवलं. कुणाची? रामाची. नंतर तिने काय केलं, सीतेचं रूप घेतलं आणि रामाच्या पुढे चालायला लागली. हेच जागा ती इथे, हेच जागा. आणि त्यावेळेस चालायला लागली तर सीता ही असती तर सीता रामाच्या पाठीमध्ये चालली असती, पुढे नसती चालली. रामाने लगेच तिला ओळखलं का बाबा ही पार्वती. मग ते तिला बोलले, माते तुम्ही इथं कशा काय? तर पार्वतीला लगेच ओशाळल्यासारखं झालं, आपल्याला बरोबर देव ओळखलं आपल्याला. त्या ठिकाणी ती अंतर्धान पावली, तिच्या रूपामध्ये येते ती जागृत देवस्थान आहे पार्वतीचं. आणि जे भाविक भक्त येतात, नवस करतात, त्या नवसाला पावणारी देवी खूप जागृत देवस्थान आहे. अशी एक आख्यायिका येते. आणि दुसरी आख्यायिका, या गावाचं नाव टाहाकारी का पडलं, तर ज्यावेळेस रावण सीतेला घेऊन चालला होता, त्या तिथे टाव फोडत, मला वाचवा राम धावा, मला वाचवा असं म्हणून टाव फोडत. म्हणून ती या ठिकाणी टाव फोडलेला आहे. म्हणून या गावाचं नाव टाहोकरी वृत्ती, त्याचा अपभ्रंश होऊन टाहाकारी झालं. म्हणून या गावाचं नाव टाहाकारी पडलेलं आहे. अशी एक आख्यायिका इथे. आणि हे मंदिर म्हणजे बांधलं त्याचं पण काय आहे ना, दगड कुठून आणले? दगड असं काय कुणाला माहित नाही, आजूबाजूला पण कुठं दिसत नाही दगड कुठून आणले ते एवढे. पण एवढं मंदिर बांधलं तसं त्याचं काय अजून कुणाला माहितच नाही पडलं. पण मंदिर एवढं म्हणजे खूप पुरातन मंदिर आहे आणि एक उत्कृष्ट म्हणजे कोरीव नमुना हा, असं मंदिर तुम्हाला कुठं पाहिलं पाहिजे. याच्या असं कोणते काय चित्र आहे कोरलेले, त्याचं काय? चित्र तसे भरपूर. आता हे चित्र असे आतमध्ये तुम्ही बघितलं चित्र, आता हे असे जे चित्र आहेत ते वेगवेगळे चित्र आहेत. म्हणजे काय दर्शवतात ते चित्र, असं काय आहे का? नाही तसं एवढं काही नक्की अजून आपल्याला ते सांगता येत नाही. पण कोरीव काम छान आहेत आणि मस्त. तुम्ही आजूबाजूला जाऊन बघा ते दर्शन, मंदिरावरती कोरीव काम केलेलं आहे, एकदम सुंदर असं या मंदिरावरती कोरीव काम आहे. आणि एकदम मस्त हे मंदिर आहे. कारण या असे मंदिर बरेच ठिकाणी आहे, पण मग काय वेगळं मंदिर टाहाकारी. तर या माध्यमातून मी तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की आवर्जून आपण दरवर्षी या ठिकाणी एक नवरात्रीला जवळजवळ 12 दिवस या ठिकाणी मोठा उत्सव असतो. आणि चैत्र पौर्णिमेला 3 दिवस मोठी यात्रा भरते. त्यासाठी जर आपण सर्वजण भाविक भक्त जरी आले दर्शनासाठी त्याचा लाभ घेऊ शकता आणि दर्शन घेऊन तुम्हाला देवीचे आशीर्वाद मला मिळू शकतात. त्यासाठी सर्वांना या माध्यमातून विनंती की तुम्ही या दर्शनासाठी यावे. खूप सुंदर मंदिर, खूप आणि जागृत देवस्थान आहे, नवसाला पावणारी देवी. एवढं छान माहिती होते आहे. तर धन्यवाद, तुम्ही खूप अनमोल अशी माहिती दिली. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला पण आवडले असेल तर चला या टाहाकारी या ठिकाणी तुम्ही पण नक्कीच भेट द्या. आणि या ठिकाणी नवरात्रामध्ये पण यात्रा असते, तेव्हा पण या ठिकाणी हे असतं काय नवरात्र उत्सव असतो. चैत्र पौर्णिमेला यात्रा, चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा असते. नक्कीच तुम्ही येऊ शकता. तर तुम्ही खूप अनमोल अशी माहिती दिली, तुमचं पण खूप मनापासून धन्यवाद. मित्रांनो, मग कसा वाटला आजचा हा व्हिडिओ टाहाकारी येथील जगदंबा मातेचं मंदिर? तर नक्कीच तुम्ही पण हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचं खूप मनापासून धन्यवाद. ज्या मित्रांनी चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.